मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. जयंत पाटलांकडून चर्चांना पूर्णविराम. भाजप प्रवेशाबाबत कुणाकडून विचारणार नाही. आपण विनंतीही केली नसल्याचं स्पष्ट. अलीकडच्या काळात जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात. मोदींच्या योजना लागू करा हा पाटलांचा आग्रह स्वागतार्ह. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर जामीनपात्र गुन्हे. आरोपींना वाचवण्यासाठी मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन. गायकवाड यांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात निवेदन. घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करत पोलिसांनी फिर्याद नोंदवली. योग्य ती कलमं लावून कारवाई करू, फडणवीसांचं आश्वासन. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, मात्र प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी. अपात्रतेवर देखील सुप्रीम कोर्ट एकत्रित सुनावणी घेणार. याच वर्षी प्रकरण निकाली काढण्याचं कोर्टाचं म्हणणं. प्रवीण दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासाचा अहवाल उद्धव ठाकरेंना दाखवला. प्रामाणिक काम करत असशील तर मी कायम पाठीशी. ठाकरेंचा संवाद. तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक. प्रामाणिकतेवर प्रश्नच येत नाही. दरेकरांचं भाष्य.